शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रात कोणताही पक्ष किंवा आघाडीला मिळालेलं नाही. असे विक्रमी बहुमत मिळालं आहे. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्रीपद कुणाकडे राहणार यावरून सत्ता स्थापनेला उशीर होतोय. शिवसेना, शिंदे गटाकडून गृहमंत्रीपद आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवं असल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यावर आता शिंदे गटाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले. सत्ता स्थापनेला आमच्यामुळे उशीर होत नाही हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून होतोय. महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा डेडलॉक निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी शिंदे गटाची मागणी असल्याची चर्चा आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनाही यासंबंधी विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी अजून चर्चा सुरू केली आहे. कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची चर्चा पत्रकारांमध्येच अधिक आहे असं सांगत त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचं टाळलं. मात्र आज सकाळपासून श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं यामुळेच सरकार स्थापनेला उशीर होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिले. नरेश म्हस्के म्हणाले की श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही. त्यांना मंत्री व्हायचं असेल तर ते केंद्र सरकारमध्येच मंत्री होऊ शकले असते. श्रीकांत शिंदे यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे, त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं असंही म्हस्के यांनी म्हटलंय. म्हस्के म्हणाले की आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्काचा जर विचार केला तर त्यांची खासदार म्हणून तिसरी टर्म आहे, त्यामुळे ते केंद्रात मंत्री झाले असते असं म्हणत म्हस्केंनी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवं या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. नरेश म्हस्के यांनी गृहमंत्रीपदावर मात्र सोयीस्कर मौन बाळगलंय.